जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 15हून अधिक जखमी झाले. अनेक निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या घटनेच्या निषेधार्थ विंचूर शहरामध्ये आज बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली. विंचूर गावातील बहुतांश दुकाने, कार्यालये आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवली. शाळा, कॉलेज, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा ही प्रभावित झाली. सकाळपासूनच विंचूरमध्ये अनेक दुकाने, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहेत. पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. विंचूरमधील नागरिकांनी या ठिकाणी प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. केंद्र सरकारने कठोर पावले उचलून अतिरेक्यांना कंठस्नान घालावे. हा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या संघटनांच्या अतिरेक्यांना कठोरातील कठोर शासन करावे. शिवशंकराच्या डमरूने ती रोमांची झाली आहे. लक्ष्मीला तिला लावण्य दिलंय. उमा पार्वतीने तिला जगदंबा स्वरूप बोलवलंय. निर्भीड अरण्याने शृंगारलंय. यज्ञाच्या धुमराने ती गंधयुक्त झाली आहे. करुणाने हिंसाने तिला तुष्ट बनवलंय आणि महान संतांनी तिला भंग केलाय. सदैव सत्याला मस्तकी धरणारी, शमेला हृदयात बसवणारी, शिलवंताला सखा मानणारी आणि पराक्रमाला बाहुत धरणारी या हिंद भूमीत तुमचा आमचा जन्म झाला. आणि या हिंद भूमीत जन्म झाल्याच्या नंतर सुद्धा या हिंदुस्थानामध्ये ज्यावेळेस सूर्याचा जन्म झालाय त्या दिवशी हिंदू राष्ट्राचा जन्म झालाय. आणि इथे राहणारा प्रत्येक मावळा, प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती हा हिंदू आहे. आणि हिंदुस्थानात फक्त हिंदू राहणार, इतरांना परवानगी नाही. कारण तुम्ही काय करतात, आपली सवय आहे. आपली सवय, मी शब्द असे वापरणारे तुमच्या काळजाला लागतील. मी शब्द असे वापरणारे तुमच्या काळजाला लागतील. आपली सवय कोणी या बोकांडी बसा, ही प्रथा आपण मोडली पाहिजे. कोणी या बोकंडी बसा हे आपल्याला जमणार नाही. आपल्याला हातात शस्त्र घ्यावं लागेल आणि त्याच पद्धतीने आपल्या हातात शस्त्र असलं पाहिजे आणि शस्त्र असलं पाहिजे तरच आपल्याला या प्रत्येक संकटाला मात करता येईल. कारण तुम्ही बघा, ज्यावेळेस तो हल्ला झाल्याच्या नंतर फक्त 6 दिवस झाले होते लग्न होऊन. त्या मुलीचं लग्न होऊन किती दिवस झाले होते? 6 दिवस. अहो 6 दिवस झाले आणि ते तिकडे फिरायला गेले तर त्या नवरदेवाला म्हणजे त्या व्यक्तीला तिथं मारून टाकलं. अहो काय म्हणत असेल काळीस त्या मुलीचं, त्या काय म्हणत असेल काळीस. त्यासाठी तुम्हाला आम्हाला मैदानात उतरावं लागेल. या पाकिस्तानाचा बघा, राष्ट्रद्रोहांचा नाश झाला पाहिजे, देशद्रोहांचा नाश झाला पाहिजे, पाकिस्तानाचा नाश झाला पाहिजे, गोहत्या करणाऱ्यांचा नाश झाला पाहिजे. या नाशासाठी खरं तर आपल्याला एकत्र यायचं आहे. तुमची आमची सवय फार वाईट आहे. तुम्ही आम्ही एकत्र येत नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला आम्हाला इतिहास घडवता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय, दर्या खोऱ्यातले कुठले मावळे असा फक्त गोळा करा आणि या स्वराज्यासाठी कामी आणा. तुम्हा आम्हाला तेच करायचंय. गल्ली बोळातले सगळ्या तरुणांनी एकत्र यायचंय. हिंदुत्वाचे विचार मनामध्ये घालायचे, रुजले पाहिजे. तुमच्या हृदयामध्ये हे विचार रुजले पाहिजे आणि मनात विचार रुजल्यानंतर हे अंतःकरणातून बाहेर आले पाहिजे. मगच मी तुम्हाला म्हणेल की तुम्ही हिंदुत्व वीर आहात, तुम्ही हिंदू रक्षक आहात, तुम्ही धर्माचं रक्षण करणारे आहेत. कारण जोपर्यंत धर्म टिकलेला आहे तोपर्यंत तुम्ही आम्ही टिकलेलो आहे. येतो धर्म असतो तो जया. जिथे धर्म आहे तिथे विजय. बघा त्यांनी काय केलं, आपला धर्म विचारला, कोणता आहे तुझा धर्म, कोणता आहे? हिंदू. लगेच गोळी मारली. बरोबर आहे की नाही? मारली की नाही? अहो तुम्ही सगळं बघताय ना, मग काय तुम्ही तुमच्या अंगात का रक्त सळसळत नाही? तुमच्या मनामध्ये का निर्माण होत नाही? अहो हिंदू विंचूर मध्ये हिंदू एवढेच आहे. पण काय आहे माहितीये का, जोपर्यंत घरापर्यंत येत नाही ना जी गोष्ट, तोपर्यंत तुमचे आमचे डोळे जागे होत नाही, तुम्ही आम्ही जागे होत नाही. आणि खरं तर हिंदू झोपले, हिंदू झोपले आहेत का? या हिंदूने उठवण्यासाठी आम्ही अनेक व्याख्यानं करतो, अनेक हिंदुत्वाचे विचार जनमानसांमध्ये फिरवतो, तरी सुद्धा हिंदू जागा होत नाही. त्यासाठी त्यांना काय करावं लागेल? झोपलेला माणूस कधीच उठत नाही. झोपलेला माणूस त्याला म्हणलं ना उठतो, उठत नाही. त्याच्या कांबरात जोपर्यंत लाटा बसत नाही ना तोपर्यंत उठत नाही. तुम्हाला आम्हाला तेच करायचंय. या विचारांच्या मार्फत, या निषेधार्थाच्या मार्फत आपल्याला तेच करायचंय. या हिंदूंना जागा करायचंय, हिंदूंना एकत्र करायचंय आणि एकत्र करून इतिहास घडवायचा आहे. तुम्हाला आम्हाला विनंती आहे, हिंदू धर्म जर वाचवायचा असेल तर येणाऱ्या या बांडगुळांना सांगून द्या की तुम्ही आम्ही फक्त धर्मासाठी एकनिष्ठ आहोत, धर्मासाठी आम्ही एकनिष्ठ राहणार आहे आणि तुमचं इथे अजिबात चालणार नाही. बघा मोदी साहेबांनी अगदी चांगलं केलं. मी कोणत्या पक्षाचा माणूस नाही, मला राजकारण पेलत नाही, मला ते करायचं नाही. पण मोदी साहेबांनी जे विचार निर्माण केले, ज्या निर्णय घेतले ते अगदी चांगले आहे. आणि खरं तर मी सांगू शकेल की
ज्या ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते ना त्यावेळेस एखादा संत, एखादा महंत, एखादा भगवंत अवतार घेतल्याशिवाय राहत नाही. आणि खरं तर या संकटासाठी, या देशाच्या रक्षणासाठी एक संत, एक महंत, एक भगवंत म्हणजे आपले मोदी साहेब आहे. त्यांच्या पाठीशी आपण आहोत. त्याने ते निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही ठाम आहोत. आम्ही तुम्हाला आमचा कायम सपोर्ट आहे. फक्त तुम्ही असे निर्णय घ्या की ज्या निर्णयातून हा भारत देश हा राष्ट्रनिष्ठ झाला पाहिजे आणि हिंदू राष्ट्र निर्माण झालं पाहिजे. हे आमचं वक्तव्य आहे, हे आमचं टार्गेट आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो की एकत्र या, एकत्र येऊन काम करा. कारण बघा, येवल्याला सुद्धा गोरक्षकांवर हल्ला झाला. तो हल्ला काय पाकिस्तानाने नाही केला, त्या आतंकवाद्यांनी नाही केला, पण या भारतात असलेले आपण पाळीव कुत्रे, पाळीव आतंकवादी आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा आपल्याला सांगता आलं पाहिजे, जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत त्यांना उत्तर देता येत नाही. तुम्ही आम्ही एकत्र या, एवढंच मी तुम्हाला सांगतो. यावेळी विंचूर, विष्णुनगर, हनुमान नगर, कृष्णवाडी, सुभाषनगर या ग्रामस्थांनी मागणी केली. वेद न्यूज साठी सुनील क्षीरसागर, विंचूर.